नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. तर मला आहे ना आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची. आज हा व्हिडिओ थोडा शॉर्ट होईल, पण जे मला शेअर करायचं आहे तुम्ही नक्की ऐका आणि समजून घ्या. मी आहे ना माझ्या लाईफमध्ये खूप वेळा रडलो आहे. म्हणजे लिटरली बोलतो आहे की खरंच रडलो आहे. उशीमध्ये तोंड घालून घालून रडलो आहे आणि मी फेल पण झालो आहे. खूप वेळा फेल झालो आहे. एक्झामची गोष्ट बोलली तर 12वीमध्ये 3 वेळा फेल झालो आहे आणि लाईफमध्ये बोललं तर बऱ्याच वेळा फेल झालो आहे. आणि प्रत्येक वेळेस मला असं वाटायचं की सगळं संपलं आता माझं काही होऊ शकत नाही. पण प्रत्येक वेळेस मी कुठून ना कुठून मोटिवेशन शोधून परत उभं राहिलो आहे. हो, आणि मी जसं की म्हणालो ना की मला लाईफमध्ये पटकन असं काहीच मिळालं नाही. इझिली असं काहीच मिळालं नाही. आज जिथे कुठे असेल जे काही मी शिकलो आहे ते फेलियरमधूनच शिकलो आहे. ते मी जे हरलो आहे प्रत्येक वेळेस, रडलो आहे प्रत्येक वेळेस ना, त्याच्यामधूनच ज्या गोष्टी शिकलो आहे ते शिकलो आहे. सो फेलियरला पॉझिटिव्हली घ्यायला शिका. आणि अजून एक गोष्ट जी खूप स्पेशल आहे आणि जी मला तुमच्याशी शेअर करायची आहे, ती म्हणजे एखाद्या गोष्टीत आपण जेव्हा फेल होतो, डिमोटिवेट होतो, हरून जातो पूर्णपणे, तेव्हा लोकं म्हणतात की लढत राहा, थांबू नको. पण मला काय वाटतं माहिती आहे का? थोडंसं थांबलं पाहिजे. 2 पावलं मागे आलं पाहिजे, एक मोठी झेप घेण्यासाठी. काय माहिती, पण आज ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करावी वाटली.